संपर्क होत नाही. तर मी स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगू इच्छितो सर. कर्जत तालुक्यामध्ये एकूण 8 वाड्या आहेत सर. ते वाड्यांची नाव आहेत सर. चिंचवाडी ग्रामपंचायत आसल अंतर्गत, नंतर आसल अंतर्गत दुसरी धनगरवाडी, वाघ्याची वाडी, त्यानंतर परत धनगरवाडी आहे बेकरे अंतर्गत, बेकरे तालुका कर्जत, ममदापूर अंतर्गत आंबिलवाडी, मानगाव तर्फे वरडी अंतर्गत धनगरवाडी आणि पाली तर्फे कोथळा मोहमळवाडी. या ठिकाणी सर रस्ता नाही आहे, त्यामुळे इथे पावसाळ्यात संपर्क तुटतो सर. नाही, आता या मला सांगा, तहसीलदार बीडीओ आहेत ना? हा, तहसीलदार बीडीओ या 8 वाड्यापैकी आपल्यापैकी असं कोणी भेट दिली या गावांना, वाड्यांना? सर सर्कल तलाठ्याने दिलेले आहे सर. अच्छा, त्यांचे काय रिपोर्टिंग आहे, फीडबॅक काय आहे? सर तिथं आपण पर्यायी व्यवस्था, समजा जर लोकांना दीर्घकाळ संपर्क तुटला तर आपण पर्यायी संपर्क व्यवस्था काय असेल, सुरक्षित ठिकाण कोणतं असेल, तिथे घरांची संख्या किती आहे, त्यांची सगळ्यांची नावं, असा सर सगळा डाटा आपण केलेला तयार. 7 गावातली 9 वाड्या आहेत, सगळ्यांना व्हिजिट झाले सर. नाही, आता हे जे रस्ता नाही सगळ्यांची रिमार्क आहे. म्हणजे तिथे खूप पाऊस पडला, पूर आला तर कटाप होतात का? पावसाळ्यामध्ये 4 महिने त्यांचा काही संपर्कच होत नाही, याने त्यांना म्हणजे त्यांना जाण्या रस्ता जात नाही. परिस्थिती काय आहे नेमकी? सर रेग्युलर आहे संपर्क. जास्त पाऊस झाला तर 2 ते 3 दिवस सर तो रस्ता बंद राहतो. म्हणजे जुलै महिन्यात खूप जास्त हेवी रेनफॉल झाला की तो बंद राहतो. हा सर, बरोबर आहे सर. शॉर्ट पिरियड साठी होतं सर. अदरवाईज हा जो आहे रस्ता तो कसा म्हणजे मोटरेबल नाही थोडक्यात. हो सर. मोटर वाहन जात नाही या गाठी गावाला, बरोबर आहे? हो सर, जास्त पाऊस झाला, पाणी वाढलं तिथलं तर तसं होतं सर. नाही, मग आता सध्या आता उघडीप आहे. समजा आता जून मध्ये एकदा का पाऊस लागून राहिला तर साधारणपणे मग या गावामध्ये कोणी आजारी आहे, कोणी बिचारी स्टेज ऑफ प्रेग्नन्सी आहे, त्यांना वगैरे तुम्ही काय नियोजन केलेलं आहे? हो सर. तुमच्याकडे त्याचं आहे का नियोजन? काय नियोजन आहे, कसं करणार, काय आहे? सर उद्या ह्या सगळ्या तलाट्यांना मीटिंगलाच बोलवलेलं आहे. ह्या आत्ताच्या ज्या वाड्या आहेत त्या, आणि प्रायमरी फोनवरून सगळ्यांनी स्पॉट व्हिजिट करून सगळी माहिती घेतलेली आहे. कुटुंबांची याद्या पण तयार करायला सुरुवात केलेला आहे. पर्यायी काय व्यवस्था आहे त्याचाही मॅप आणि तेही करायला सुरुवात केलेली आहे सर. ह्यातली 4 ते 5 गावं आहेत ती नदी काठाला आहेत, मोटरेबल रोड व्यवस्थित आहे, पण उल्हास नदीच्या काठाला आहे एक गाव. तर पाणी जर जास्त आलं 2 ते 3 दिवस मॅक्सिमम हे होतं, तर त्या दिवशी फक्त सर संपर्क व्यवस्था तिथं खंडित होते. अदर डेजला सर सुरू असतं. व्हिडिओ आहेत का? व्हिडिओ सर प्रकाश बोलतो. हा प्रकाश. सर आपलं जे नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने ह्या ज्या गाव आहेत जे दगडग्रस्त होती आणि जी आता संपर्क तुटणारी आता आपण उल्लेख केला ते अधिक 1-2 आमच्या यादीत आहे. तर याच्यावर नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने जे आपण नेहमीच्या उपाययोजना करतो की जिथं जागा कोणती आहे, आपल्याला कुठे हलवता येतील, काय येतील, ह्या अशा प्रकारची आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे, माहिती घेऊन ठेवलेली आहे. आपण जे बोलतोय तसं किंवा त्या ठिकाणी जो आगाऊ सर्वे करून कोणी बाबा तिथे आता प्रेग्नंट महिला आहेत का किंवा इतर कोणी असे जास्त दुर्धर आजाराने ग्रस्त असणारे म्हातारे लोक आहेत की ज्यांना ऐनवेळी हलवावं लागलं तर अडचणीचं होऊ शकतं. तर अशा पद्धतीचं डिटेल हे केलेलं नाही. तर आम्ही काय करतो, उद्या तलाट्यांना जेव्हा बोलतो तेव्हा ही सगळी माहिती घेऊन यायला सांगतो. अधिकच आपण म्हणतो बीडीओ, ग्रामपंचायत, इतर जे आमचे अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील यांची एक बैठक घेतो आणि अशा प्रकारचा सगळा डाटा एकत्रित संकलित करून आपल्याला त्याच्यामध्ये अशा ज्या केसेस, स्पेशल केसेस आहेत त्यांना आम्ही तातडीने काय करू शकतो याचा आराखडा तयार करतो सर. ठीक. व्हिडिओ मला वाटतं तेजस्विनी आपण ते माहिती सगळी काढलेली ना, आजारी आणि ऍडव्हान्स स्टेज ऑफ प्रेग्नन्सी वाल्या महिलांची माहिती कंपाईल झाली का आपली ती? हो सर, त्याच्यामध्ये काही चुका होत्या म्हणून विखे मॅडमना मी परत पाठवलं आहे. आणि थोड्या वेळापूर्वी विखे मॅडमचं बोलणं झालं होतं. एक 4 दिवसात ते पूर्ण तालुकानी हे मागणी देत आहेत. आपल्याला जिल्ह्याची होती पण त्यात करेक्शन होत्या म्हणून परत पाठवली होती. ते मॅडम पण जॉईन आहे. ठीक आहे. व्हिडिओ आहेत का? व्हिडिओ कर्जत व्हिडिओ
नाही, कोणी त्यांचे एबडी वगैरे कोणी? कर्जत? कर्जत एबडी कोणी असतील ना? हा सर, हे व्हिडिओ आहे सर. ओके. नाही, हे आठी गावाची सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे पूर्ण? हो सर, आम्ही ग्रामसेवकांना सूचना दिलेल्या आहेत, त्यांची मीटिंग घेतलेली आहे आणि ते पण त्याच्यामध्ये आहेत सर. नाही, आता आपल्याला हे गावं 8 गावं आहेत, हे जे ज्याला रस्ता नाही आहे आणि कट ऑफ होतात, तर त्याला परमनंट काही उपाययोजना करण्यासाठी काही प्रस्तावित आहे का आपल्याकडे? काही ब्रिज आहे सर, वगैरे केलाय आणि ग्रामसेवकांना सांगितलं सर की आजूबाजूला जे गावात रस्त्याचं पाणी थांबलं तर बाजूला तिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. ग्रामपंचायतचे ग्रामसेवकाला सांगितलं सर. नाही, माझा विषय असा आहे की आता हे जे आपल्या संपर्क तुटणारे गाव आणि वाड्या आहेत ना, तर याचा भविष्यात संपर्क तुटू नये, बारमाही हे कनेक्ट व्हावं, असं काही प्रस्ताव आहे का? कुठला काही रस्ता, कुठला काही साको, कुठला काही अजून ब्रिज वगैरे असं काही प्रपोजल आहे का म्हटले या 8 गावामध्ये? ते मला आपले डेप्युटी इंजिनियर असतील आपले, बोलेल नाही, तुम्ही जरा नोट करून घ्या ना ते या गावांचं काय नियोजन आहे, हे तर आपल्याला मास्टर प्लॅन करावं लागेल, आराखडा बनवावा लागेल आपल्याला. ही गावं जेणेकरून आज नाही उद्याच्याला करावं लागेल. आता आपण काय करणार आहे की सगळे जिल्ह्यातले आमदार महोदय, खासदार महोदय, मंत्री महोदय यांना विनंती करणार आहेत की हे अशी गावाचे संपर्क तुटतात पावसाळ्यामध्ये, त्यामुळे आपण डीपीसी मधून किंवा वेगवेगळ्या फंडातून जेव्हा कामं सुचवतात तर हे काम आपण प्रायोरिटीने सुचवावे अशा आपण सर्वांना विनंती जे ते करणार आहेत. तर त्याच्यानंतर मग आपल्याला प्रत्येक गावाचा प्लॅन, प्रत्येक गावाचं मिटिगेशन मेजर आपण तयार केलं पाहिजे ते, आणि त्यानंतर मग ते अंमलामध्ये आणलं पाहिजे. आता आपण टाइम बिंग अरेंजमेंट करू शकतो. नैसर्गिक आपत्ती पॉईंट ऑफ व्ह्यू काही इमर्जन्सी जर आली तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं याचं आता नियोजन आपण करूया, परंतु याला काही परमनंट सोल्युशन काही आहे का तर ते सुद्धा आपल्याला आपली यंत्रणा, आपली बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांनी जाऊन बघावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी कुठल्या युनिटचे आपल्याला रस्ते करायचे आहे ते त्यांनी सुचवलं पाहिजे. मग आपल्याला 2-3 गोष्टी येतात. एक तर डीपीसी जनरल आहे, तुमच्या ट्रायबलचं सुद्धा डीपीसी आहे, त्याच्यातून करता येईल, किंवा अजून कुठल्या योजनेत करता येईल आपल्याला, तर ते आपल्याला ठरवावं लागेल काय, किंवा कुठल्या गावी कुठल्या आपल्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून कनेक्ट करण्यासारख्या असतील त्यांच्याकडे तो फंड असतो, किंवा काही कुठले पीएम जनरल मध्ये होण्यासारखं आहे का ते पण असेल ना ते, तर याप्रमाणे तुम्हाला त्याचं नियोजन जे ते करावं लागेल. लक्ष ठेवा सगळे, म्हणजे तालुक्याचे अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, आणि बांधकामाचे आपले उपाययोजना आहे, सगळ्यांनी लक्ष ठेवावं. आणि इथल्या प्रकाश जसं म्हणला तसं त्या गावामधले जे काही प्रॉस्पेक्टिव्ह इमर्जन्सीच्या केसेस आहेत, म्हणजे वयस्कर लोक, आजारी लोक आणि ऍडव्हान्स स्टेज ऑफ प्रेग्नन्सीच्या मदर्स, यांचं सगळ्यात थोडासा स्टॉक ठेवा, त्याच्यावरती लक्ष ठेवा प्रकाश. ठीक आहे, चालेल. महाड थोडक्यात सर आपण पूरग्रस्ताच्या गावाबाबत आपण प्रस्ताव पाठवलेले आहे आणि तसंच या हे जे गाव आहे त्याच्यामध्ये तिथलं परमनंट सोडण्यासाठी जर काय रस्ते करायचे असतील, बांधायचं असेल किंवा तात्पुरतं साखर वगैरे काय असेल तर याबाबतचं आम्ही काय करतो की जसे तरडग्रस्ताचे केले तसे प्रस्ताव आम्ही त्या पीडब्ल्यूडी किंवा संबंधित अथॉरिटीला सांगून ते प्रस्ताव पाठवून देतो. आणि जे काही पर्यायी व्यवस्था आपल्याला नैसर्गिक आपत्ती नेहमीची करतो ती तर आपण केलेलीच आहे, जसं की बाकी. सीओ मॅडमनी माझ्याशी लिस्ट शेअर केली होती. तर हा, तर मध्ये रस्ता आलेल्या वाड्या मी होत्या त्या माझ्या स्कीम मध्ये बसल्या नाही, म्हणूनच अपूर्ण 500 मीटर पेक्षा लांबी कमी आहे. जसं कर्जतचं बेडीस गाव याची वाडी आमचं एक हॅबिटेशन करायचं प्लॅन होतं सर, पण ते माझ्या प्रोग्रामच्या क्रायटेरियामध्ये बसले नाही, म्हणजे त्यामुळे असेच आहेत. मी परत एकदा माझ्या लेवलला ह्यातले काही रस्ते ऍड करता येते का बघून आपल्याला अपडेट करते सर. व्हेरी गुड, छान, खरा. येस सारिका सर, मीटिंग पुढे असल्यामुळं माझे प्रतिनिधी आहेत मीटिंगला, मी फक्त निघाले. हरकत नाही, तुम्ही कॅरी ऑन करा, चालेल. थँक्यू सर. ओके. महाड महेश सर, महाडमध्ये 15 गाव आहेत सर, 15 आहेत. त्याच्यातले सर दोन ठिकाणी आपले निवारा शेडचं पण आहे आणि एक सर बावळे म्हणून आहे, तिथं थोडंसं जास्त पाऊस पडला तर म्हणजे बाकी धान्य वगैरे संपर्क तुटण्याची जास्त शक्यता आहे. बाकी ठिकाणी रस्ता कच्चा आहे पण संपर्क तुटत नाही.
म्हणजे पावसाळ्यामध्ये किती पाऊस आला तरी संपर्क तुटत नाही. मोटरेबल रोड आहे समजा मुरुमाचा. हा मोटर आहेत. म्हणजे कच्चे मुरुमाचा रस्ते रस्ता आहेत. आहे, मोटरेबल आहे, कच्चा रस्ता आहे, असं आहे. फक्त तुम्हाला फक्त बावळे आहेत. अच्छा अच्छा. नाही अच्छा, म्हणजे याच्यात मुरुमी रस्ता रिपोर्ट सगळा आलेला आहे. मुरुमी रस्ता म्हणजे होते का म्हणजे नाही गावामध्ये? बरं खूप जास्त पाऊस पडला आणि मुरुमाचा रस्ता म्हणजे तसा मोटरेबल रोड आहे का? म्हणजे कुठे काही अडचण नाही. व्हिडिओ आहेत का आपले? डेप्युटी इंजिनियर देशमुख. येस सर. सर दहिवड आदिवासी वरची वाडी जी आहे ना तिथं पायवाट आहे सर. हो कुठली ती पायवाट आहे खालची, वरची वाडी. त्याला पायवाट आहे. मुरुमाचा रस्ता मोटरेबल रोड नाही, बरोबर आहे ना? उन्हाळ्यात जाते सर गाडी, पावसाळ्यात फक्त 2 महिने त्रास होतो सर. कोणती वरची वाडीला? नाही मग त्याचं काय आहे, घेतलंय का आपण कुठल्या स्कीम मध्ये वगैरे, त्याचं काय केलंय का? येस सर. नाही त्याचा काही प्लॅन पुढचा केलाय का? तो रस्ता परमनंट स्वरूपात होईल असं डांबरीकरण करायला किंवा त्याला रुंदीकरण करायला काय आहे का त्याचा प्लॅन आपल्या विचाराधीन? प्रायव्हेट लँड आहे सर, तिथं लँड ऍक्विजिशन करावे लागेल सर. हो 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 अच्छा. म्हणजे शेतकरी काही नाही, किती एरिया प्रायव्हेट लँडचा आहे? सर साधारणतः ते 1.5 किलोमीटर अंतर आहे दहिवड पासून त्या वाडीचं. आता जागा आहेत सर, डिटेल काढून सर मी हे करतो सर. गावांची काय परिस्थिती आहे? बाकी गावांची काय परिस्थिती आहे? 15 गाव आहेत ना एकूण. बाकी गावांना सर मुरमी रस्ता आहे सर बऱ्यापैकी. कुठे काही अडचण येत नाही? नाही अडचण येणार नाही सर. नाही आता हे बावलेवाडी काय, बावले सांगितलं ना वाटतं गाव बावले. फक्त बावले गावामध्येच मध्ये संपर्क तुटतो, बाकी कुठला तुटत नाही संपर्क? बाकी ठिकाणी सर तेवढी अडचण नाही येणार. किमान खाली रोड पासून काही अंतरापर्यंत म्हणजे जाता येतं, चालत तिथपर्यंत पोहोचता येतं पावसाळ्यात. तरी पण डेप्युटी इंजिनियर तुम्ही सगळ्या साईटनी व्हिजिट करा, कुठल्या साईटला काय आपल्याला कशा पद्धतीने हातात घेता येईल आणि कसं करता येईल जरा तुम्ही ते बघा. बघून त्याचा एक तयार करून घ्या प्लॅन. आपण बघू मग त्याला कुठल्या स्कीम मध्ये टाकायचं, काय करायचं काय नाही ते. ठीक आहे. ही जरा संख्या जास्त आहे तुमच्याकडे. हा पुरापेक्षा तुमच्याकडे दरडीचं प्रमाण खूपच जास्त आहे. दरडीचं जास्त प्रमाण आहे. हे सगळे गावं काय करा, हे सगळं तुम्ही आहे, व्हिडिओ आहे, व्हिडिओ येस सर, व्हिजिट करतो सर आपण. हा तुम्ही काय करावं, थोड्या सगळ्या वाड्या एकदा बघून घ्याव्या पावसाळा जास्त सुरू व्हायच्या अगोदर जून महिन्यामध्ये. म्हणजे मग तुम्हाला त्याच्यावरती बघता येईल कुठं काय करता येईल, खरोखर कुठं अडचण आहे खरोखर. आणि या भागामध्ये केसेस येतात किंवा ऍडव्हान्स त्याच्या प्रेग्नन्सीच्या केसेस आहेत, त्यांची माहिती ठेवावी, जरा लक्ष ठेवावं. म्हणजे म्हणजे कुठे काही पावसामध्ये त्यांना अडचण होतं आणण्याची मेहनत करण्याची. आणि डेप्युटी इंजिनियर तुम्ही घ्या. PMGSY चे आपले असतील कोणी डेप्युटी इंजिनियर तर त्यांच्याशी बघून त्याचं मग प्रपोजल कसं करायचं, कुठल्या मध्ये करायचं तुम्ही ते बघा. 15 ठिकाण आलं लक्षात? येस सर. ठीक आहे ठीक आहे. पोलादपूर तुमच्याकडे आहे का? पोलादपूर पण? येस सर, पोलादपूर पण आहे. पोलादपूरची काय परिस्थिती आहे? पोलादपूरला सर एक ठिकाणी फक्त पूर आला ना तर तिथं जाता येत नाही, माटवण आदिवासी. बाकी ठिकाणी पाऊलवाट आहे सर, पाऊलवाट आहे ऍक्च्युली. अच्छा हे काय, अच्छा आदिवासी वाड्यात काय सगळ्या गांधूळ खडकी गावात दिसतंय? पैठण आदिवासीवाडी, गांजवणे आदिवासीवाडी आणि खडपी आदिवासीवाडी सर. अच्छा सगळे आदिवासी वाड्याच आहेत का? आणि त्या सगळ्यांना जायला माटवणवाडी. हे अंतर किती आहे या वाड्यांचं? पाऊल वाटेचं अंतर किती आहे? पैठण आदिवासीवाडी सर 1/2 किलोमीटर अंतर आहे, 500 मीटर आहे. गांजवणे आदिवासीवाडी पण 500 मीटर आहे. बरं. खडपी आदिवासीवाडी
हा खडपी खडपी 900 मीटरच्या आसपास आहे सर. 900 आणि पाऊस माटवण वाढले. माटवण पाटवणला रस्ता आहे सर, परंतु फक्त पूर आल्यावरतीच हे होतं सर. ओके ठीक आहे. पुलावरून पाणी जातं त्यावेळेस फक्त प्रॉब्लेम होतो. पैठण आदिवासी वाडी गांजवणे 500 मीटर आणि खडपी 900 मीटर. त्यांचं पीएमजीएसवाय कोण आहे? पीएमजीएसवाय मॅडम गेल्या आता कोण आहे? सारिका मॅडम जागा कोण आहे नोकरीची? सोनाने रावसाहेब म्हणून आहेत सर तिथे. हा, सांगा सोनवणे सांगा. सोनवणे पीएमजीएसवाय कोण आहे? पीएमजीएसवाय हा बोला ना. पीएमजीएसवाय ठीक आहे, तुमच्या लोकांना सांगा, कारण हे जर 500 मीटर असेल हॅलो सर. हॅलो हा बोला. सर, मी राजेंद्र केडकर, डेप्युटी इंजिनियर पीएमटी सर. आमच्याकडे क्रायटेरिया असा आहे की 500 मीटर म्हणजे आम्ही कनेक्टेड कन्सिडर होते. 500 मीटरच्या पुढचं असेल तरच आपण प्रपोज करू शकतो सर. नाही आता हे जे आहे ना, पैठण आदिवासी वाडी, गांजवणे आदिवासी वाडी हे दोन्ही 500 मीटर आहेत असे डेप्युटी इंजिनियर सांगतात, आणि खडकी आदिवासी वाडी तर 900 मीटर सांगतात. म्हणजे या दोन्ही तिन्ही पैकी कुठलं खडकेवाडी तो बसेल, जरा ते बघून घ्या, सर्वे करून घ्या ना. आणि पैठण आदिवासी वाडी आणि गांजवणे आदिवासी वाडी सुद्धा ते 500 मीटर म्हणतात. ते जर ओढून ताणून 500 मीटर जर झालं किंवा त्याच्यावर झालं, ते पण आपल्याला घेतायची दोन्ही तिन्ही काम आहे. येते का लक्षात आवाज? होय होय सर, मी तसं आमच्या जेईंना इन्स्ट्रक्ट करतो सर. करून घ्या ठीक आहे. हॅलो. हो हा, हो सांगा सर. तुमच्या जेईंना सांगा, करून घ्या सर. हे आता मार्गाला लागू शकतो ना कदाचित. तसं सेम केस आहे महाड तालुक्यातले जे 15 गाव आहेत ना, खेडकर हा हो सर. महाड तालुक्यामध्ये पण 15 गावं आहेत जे की कच्चे रस्ते आहेत, मुरमाची ते बारमाही आहे. तर तिथले सुद्धा या 15 पैकी किती गावाचे रस्ते किंवा या वाड्या आदिवासी वाड्या आहेत, सगळे आदिवासी वाड्याच आहेत या. तर किती रस्ते तुमच्या नॉर्म्स मध्ये बसतात, मोर दॅन 500, तर ते सगळे रस्ते तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या सर. सर, त्या दिवशी आम्हाला यादी मिळाली मॅडम कडनं, तर आम्ही ते सगळं म्हणजे ग्राउंड लेवलला चेक करायला सांगितलं त्या लिस्ट प्रमाणे. या आठवड्यात हॅलो.
काय तो होणार का, पहिला दिवस आहे आणि आपल्याकडे एवढी अवघड परिस्थिती आहे. तो खेडेकरचे तुम्ही काय करा की महाड तालुक्यातले सुद्धा सगळे गाव जिथे कुठे 500च्या वरची लोकसंख्या आहे त्या ठिकाणची तुम्हाला ते एकदम मध्ये घेता येईल आणि तिथं नॉन जर तुम्ही आभामध्ये घेत खेडकर आहेत का ऑनलाईन? खेडकर ठीक आहे. कोल्हापूरमध्ये 8 गाव आहेत आपण सर 8 नाही 10 आहेत सर. बरं 10 वाड्या आहेत. बरं इकडे 8ची यादी आलेली आहे. अच्छा, 10 कुठले आहेत ते? 2 गाव कोणते आहेत जे आमच्याकडे आलेले आहेत ते? एक आहे करंबेली ठाकूरवाडी आणि दुसरं आहे हशाची पट्टी वरोसेमध्येच आहे. बरं अपडेट करून पाठवतो. ठीक आहे. पण आता हे गावाला व्हिजिट करून घ्यावे लागेल एकदा सर आणि व्हिजिट करून आम्ही वैयक्तिक नाही केली परंतु आमच्या खालच्या क्षेत्रीय अधिकारी सर काय झालंय की सगळीकडे पायवाटच उपलब्ध आहे. आता पावसाळ्यापूर्वी 8 महिने जे आहे 7-8 महिने ही 2 व्हीलर फक्त जाते तिथे, 4 व्हीलर जातच नाही ह्या पाड्यांवरती. पावसाळ्यात पायवाट असते परंतु 2 व्हीलर वरती जात नाही. पावसाळ्यात सुद्धा पायवाटेने चालत जाऊ शकतात ती मंडळी. आणि साधारणतः 2-2.5 किलोमीटर ते 7 किलोमीटर अशी ती पायवाट आहे. उंच डोंगरात सगळे हे वाडे आहेत. 2 किलोमीटर 2 किलोमीटर ते 7 किलोमीटर पर्यंत चालायला लागतं. पायवाटच आहे आणि सगळ्या जमिनी हे सगळ्या पायवाट जे आहेत त्या फॉरेस्ट जातात 100%. नाही आता काय आहे की जर पायवाट त्या फॉरेस्ट मध्ये जात असतील तर आपल्याला फॉरेस्ट मध्ये 3-2 खाली BF परवानगी द्यायला तयार आहे. त्यांची काही अडचण नाही PM जन्मांमध्ये बरं का. फक्त आता एवढंच आहे का काय ना आपले खेडकर सर आहे मी आहे सर. येस. आता बघा तहसीलदार खालापूरने सांगितलं की आपले त्यांच्याकडे 10 गाव आहेत आणि त्या सगळ्यांचं जे अंतर आहे ते कमीत कमी 200 मीटर आपलं 2 किलोमीटर पासून ते 7 पर्यंत आहे. म्हणजे निश्चितपणाने बरेच यांचे 500च्या वर आहेत. तर मग आता हे सगळे तुम्ही एकदा व्हिजिट करून घ्या आणि जागा सगळ्या ते म्हणजे फॉरेस्ट मधून आहेत तर आपल्याला 3-2 मधून त्यांची परवानगी मिळून जाईल. त्याला अडचण काही येणार नाही. तुम्ही सगळे 10च्या 10 व्हिजिट करून घ्या. जिथे कुठे 500च्या वर आहे तिथे तुम्ही ते एस्टिमेट करून त्याच्या कामाला लागा. आणि ज्या कातकरी वाडी नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला आता धरती आभामध्ये करायचा आहे. तर आता तो जो जिया धरती आबाचा जिया हा आता प्रकारचा आहे. त्यामुळे सगळे गावं कव्हर होतील 500च्या वरती तेवढं तुम्ही ते बघा. ठीक आहे. ठीक आहे सर. खालापूर मधले सर्व व्हिजिट करून घ्या आणि जे कुठले 500च्या वर असतील तर त्याचं काम तुम्ही सुरू करा. ठीक आहे सर. होय सर. मानगाव मध्ये तुम्हाला ते 6 दिसत आहेत. 6 गाव आहेत सर. त्याच्यामध्ये एक गाव सर तळ्यातलं शेवटचं पीठच आहे. हो तर त्याची तो ह्या जरा गावांना आपल्या कोणी व्हिजिट केली का तहसीलदार? सर पालक अधिकारी आपण नेमले होते. पालक अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिलं. आम्ही जाऊन येतो सर स्वतः. मी नाही म्हणजे सगळ्या दिवसानं होणार नाही. समजा तू 1-2 ठिकाणी गेले तरी चालते पण आपले पालक अधिकारी किंवा आपले मंडळ अधिकारी त्यांनी व्हिजिट केली पाहिजे आणि काय सिच्युएशन सगळं ते बघितले पाहिजे. आणि तिथे PM आपले हे PMGSYचे जे हे आहेत इंजिनियर आहेत ते त्यांना घेऊन जाऊन जे काही PM जन्मांमध्ये बसतील किंवा धरती आभामध्ये बसतील त्याप्रमाणे एस्टिमेट केले पाहिजे. आता असं आहे की पूर्वी PM जन्मांमध्ये फक्त आपण कातकरी लोकांच्या वस्त्यात जोडायचो. 100 लोकांपेक्षा जास्त लोक पाहिजे आणि 5 मीटरपेक्षा जास्त ते फक्त आपण कातकऱ्यांचे जोडायचो. आता आपल्याला कातकरीशिवाय आपल्याकडे इतर आदिवासी आहेत ना ठाकूर वगैरे सर्वच वस्त्या जोडायच्या. तर त्याला आता धरती आबा नावाची योजना आहे तर त्या सगळेच गावं घ्यायची. म्हणजे कुठल्याही आदिवासी घ्यायचा. आता काही त्याला कातकरीचा आदिवासी असावा किंवा कातकऱ्यांचीच वाडी असावी अशी काही नाही. कुठल्याही आदिवासींची आपल्याला वाडी आता ही
धरती आबा या योजनेमध्ये जोडायचे आहे आणि त्याचे पण रस्ते आणि इस्टिमेटचे काम सगळे PMGSYच्याच लोकांनी करायचे आहेत. ठीक आहे सर. ते मानगाव म्हणले जे आहे ते तुम्ही ते PMGSYच्या लोकांचा डेप्युटी इंजिनियरचे नंबर घ्या. आपल्या याला कोणते काम करतात तुमच्या मानगाव भागामध्ये तर त्यांना बोलून घेऊन त्यांना दाखवून घ्या आणि जे कुठले काय करणं शक्य आहे ते करून घ्यावे. नसेल तर मग Yes, या sir. गावामध्ये जिथे संपर्क तुटतो त्या ठिकाणी अन्नधान्याचा पुरवठा वगैरे ते बाकी सगळं बघून घ्या, मेडिकल एड वगैरे. आणि त्या ठिकाणी ज्या ऍडव्हान्स स्टेज ऑफ प्रेग्नन्सी मदर्स असतील त्या मदर्स किंवा वयस्कर लोक किंवा अजून काय असेल तिची थोडक्यात एक साधं आपल्याकडे माहिती असली पाहिजे तर ती माहिती पण तुमच्याकडे पाठवून देऊ आम्ही. आता आपल्या ट्रायबल डिपार्टमेंटच्या मार्फत ते थ्रू हेल्थ ते कंपाईल करतात. आली की तुम्हाला ती माहिती दिली जाईल व्हिलेज वाईज काय माहिती आहे काय नाही ते. ठीक आहे तसंच बघून घ्या ते. हो सर. हो सर. संदीपान थोडं या सगळ्या यंत्रणेला बोलून तर ते म्हणजे प्रत्येक हे वाढीचा रस्ता आहे तो टॅकल झाला पाहिजे कुठल्या ना कुठल्या स्कीम मध्ये. मार्गाला लागेल असं थोडंसं बघा. यातली बरीचशी गावं मी व्हिजिट केलेली आहेत सर मागच्या 1-1.5-2 वर्षात काही ना काही कारणाने पावसाळ्यात. तर मला बऱ्यापैकी मला माहिती रस्ते आहेत फक्त हा पिटसई कडकेजी गाणी जे आहे तळ्यामधलं तिथे मात्र कसलाच रस्ता नाही. बाकीच्या ठिकाणी रस्ते आहेत सर म्हणजे मी व्हिजिट केलेले आहेत. तरी पण आता या पावसाळ्यामध्ये परत एकदा करून घेतो सर सगळं. ठीक आहे चालतं. पनवेल सॉरी तळ्याचं ते एकच आहे ते सांगितलं आता बोलले ते. हा पनवेल सर जितेंद्र बोलतोय. हा बोला सर 19 पैकी 16 माझ्याकडचे आहेत अप्पर तालुक्यातले, अप्पर पनवेल मधले पैकी. सर आता यादीमध्ये जी गावं दाखवलेली आहेत त्यातल्या बऱ्याच गावांना रस्ता आहे. म्हणजे आता मी अकुळवाडीला गेलेलो आहे, अकुळवाडीला काही अडचण नाही सर. चाफेची वाडीला त्याच्यानंतर माडभवनलाही काही अडचण नाही सर. आणि माची प्रबळ किल्ला ती जी आहे सर तो माची प्रबळ एकदम उंच आहे, मध्ये पठारावरती वस्ती आहे आणि तो सगळा डोंगरानेच रस्ता आहे. त्यालाही काय म्हणजे आता कशी यादी मी मॅडमची एकदा चर्चा करून घेतो सर. नाही एकदा तुम्ही काय करा तेजस्विनी ही जी यादी आहे ना 1900 ती पनवेलची थोडी ती रिव्हिज करून घ्यावी लागेल. आता तहसीलदारांचं म्हणणं की काही ठिकाणी चांगले पक्के रस्ते आहेत पण इथे शिरापाल्यामध्ये काहीच नाही म्हटलं. रस्ता आहे नाही, कच्चा आहे, पायवाट आहे, काहीच नाही. ही फक्त ती अशी त्यांनी 19 वाड्यांची यादी दिलेली दिसते ती एकदा ऍक्च्युली रिव्हिज करून त्याचे फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल. सर म्हणजे सर हा बोला. डांबरी रस्ता असेल असं नाही परंतु मोटरेबल आहे म्हणजे पावसाळ्यात सुद्धा जाऊ शकतो असा 1-2 तास. ठीक आहे हरकत नाही ना. म्हणजे पावसाळ्यामध्ये संपर्क तुटत नाही आणि मोटरेबल रस्ता आहे अशी जर रिमार्क आले तर लक्ष द्यायची गरज नाही आपल्याला. मागे पुढे त्याला करून ते घ्यावंच लागेल. परंतु तिथे काय असं संपर्क तुटून काही पावसाळ्यामध्ये अडचण निर्माण होईल, इमर्जन्सी क्रिएट होईल असं काही नाही. आपण त्याबद्दल कम्फर्टेबल राहतो ना सर. तरी पण मी काय करतो सर आज आपले PMGSY डेप्युटी इंजिनियर सर कोण आहे ते बघून घ्या. पनवेलमध्ये काहीतरी 29 वाडे दाखवतात पण तहसीलदारांचं म्हणणं आहे की तेवढे नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ते आहेत 12 महिने असणारे. तर ते तुम्ही जरा खात्री एकदा करून घ्या सगळ्या 19 ठिकाणी आणि खात्री करून घेऊन जिथे जिथे ज्या ज्या उपाययोजना करणं शक्य आहे आपल्याला PM जनमनमध्ये किंवा धरती आबामध्ये तर ते करावे लागतील. जिथे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला काही गरज नाही असं मला वाटतं. आता आपटा पण घेतलेली थेट नाही आपल्यामध्ये घेरावाडी सर आपट्यामध्ये माडभवन आहे सर. हा माडभवन बरोबर आहे ते आहे सर. म्हणजे मी स्वतः 4-5 वेळा गेलेलो आहे सर. ठीक आहे की मग ही यादी कोणी करून दिली आपल्याला. सदरच्या याद्या माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडूनच आलेल्या आहेत आपल्याकडे सगळ्या आणि कामगार विभाग. म्हणजे रस्ता जर कच्चा असेल आणि 12 महिने असेल आणि गाडी जात असेल तर त्याला म्हणजे सध्या काही कन्सर्न नाही त्याचा पण आपल्याला इन फ्युचर लॉंग टर्म मध्ये तो करायचाच आहे चांगला. त्यासाठी हरकत नाही यादी आपल्या समोर आहे. मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे तार रोड जिथं नाहीये, डांबरी रोड नाहीये ते सगळ्याच याद्या दिलेली दिसतात. नाही डांबर रोड नाही, कच्चा रस्ता पण मोठेबल असेल तर आपली हरकत नाही. म्हणजे बरोबर सर. सध्याचाच काही कॉज ऑफ कन्सर्न नाही आपल्याला ते परंतु भविष्यात तो पण आपल्याला जे ते पूर्ण करायचं आहे ती यादीचा रिव्हिजन करून घ्या. त्याच्यामध्ये क्लिअर खरंच किती 2 असतील कट ऑफ होणारे तर तेवढे 4-2च आपल्याला सगळ्याची काही गरज नाही आपल्याला. तरी विजय तुमच्याकडे काय 3 आहेत का विजय पाटील? विजय नाही का? विजय नाही का? हा सर 3 आहेत सर. हा बोल ना. पण तिन्हीचा पण संपर्क तुटत नाही सर. संपर्क तुटत नाही ना? नाही सगळा रस्ता चांगला आहे पक्का 12 महिने रस्ता. नाही कच्चे रस्ते आहेत परंतु संपर्क तुटत नाही. ठीक आहे मग ते मायनस करून टाकावे ते गाव सध्या पावसाळ्यासाठी. परंतु ते
सन्मान आणि धरती आबासाठी रिव्हिजिट करावं PMGSY आणि त्याप्रमाणे त्याची पुढची कारवाई जी ते करावी. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला पावसाळ्यामध्ये सध्या तरी काय फार याच्याकडे बघायची गरज नाही, पण त्यातले नेमके किती आहेत ऍक्च्युली तर तेवढे जितेंद्र काढून घ्या सगळे. आपल्याला जे काही 2-4 असतील ज्याच्याकडे लक्ष द्यायचे तिथल्याच आपल्या ऍडव्हान्स स्टेज ऑफ प्रेग्नन्सी मदरची, वयस्कर लोकांची अशा म्हणजे थोडीशी माहिती घेऊन ठेवायची आणि ते काही अडचण आहे तर आपल्याला इमिडिएटली त्या ठिकाणी मदत जी आहे ते करता आली पाहिजे. ठीक आहे. मुरुड 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 कोण आहे? मुरुडचा आहे काय? हे आहे का मुकेश? मुकेश हे पण इथं मुरुड मध्ये 15 आहे. सेम केस याची पण याचे पण अच्छा सॉरी मुकेश नाही का? मुकेश सर दुर्गा बोलते सर मुरुड. सर 4 गावांची नावे मी तपास केला होता तर तिथे म्हटलं की 4ही गावांचा संपर्क तुटत नाही सर, सगळं व्यवस्थित एकदम. अच्छा गाडी जाते पूर्ण पावसाळ्यात पण ना? अच्छा येस सर. नील करून टाका याच्यामध्ये म्हणजे. निरंक सर. येस. ठीक आहे ओके. तुम्ही जरा एक टेस्ट चेक करून मारून यावं दुर्गा जाऊन आपल्याला अंदाज येतो काय नाही. येस सर. येस सर. येस. गुड येस. तुला अलिबाग. सर नमस्कार. माझ्याकडे 15 वाडे आहेत सर. सगळ्या वाड्यांची मी माहिती घेतली, काही ठिकाणी मी स्वतः पण जाऊन आलोय. आता पहिलं जे सर गवळीवाडी आहे ते खंडाळे स्टॉप आहे, खंडाळे ग्रामपंचायत आहे. सागरगड त्याच्यापासून 4 ते 5 किलोमीटरवर आहे हा रस्ता सर. चालू रस्ता आहे पण 4 व्हीलर जाती तिथपर्यंत. काय नाही. गावठाणवाडी आहे इथं सेम खंडाळ्यापासून 4-5 किलोमीटरवरच आहे. फक्त इथं काय सर अर्धा किलोमीटर जो आहे ते वॉकिंग म्हणजे अर्धा किलोमीटर चालत जायला लागते पावसाळ्यामध्ये. इतर वेळी पक्का म्हणजे मुरमाड असा रस्ता आहे पण अर्धा किलोमीटर सर फक्त गावठाणवाडीमध्ये वॉकिंग किंवा 2 व्हीलरवर जाता येते. म्हणजे टोटल बंद होते असं काही नाही. जितकोंडी वाडी आहे सर, 6च्या आसपास घरं आहेत तिथं, कुटुंब आहे तर त्याच्यामध्ये पण तिथं पण जायला सेम खंडाळ्यापासून 4-5 किलोमीटर. म्हणजे ह्या सगळ्या सर सागरगडला लागून या सगळ्या वाड्या आहेत या. आणि ठाकूरवाडी आहे तिथे 28 कुटुंब आहेत तर ती त्यातली काही 6ला राहायला आलेत. वर एक तिथं त्या वाडीमध्ये 4-5 कुटुंब राहिला आहेत फक्त. आणि इथंही कोणत्याही प्रकारची अडचण नाही, जायला रस्ता व्यवस्थित आहे. दुसरी सर बसनीवाडी आहे. बसनी आणि बसनीवाडी अशी 2 आहेत. सागरगडमध्येच येतात पण त्याला जायला पोयनाड मधनं वाघोड्यामधनं रस्ता आहे सर. त्यामुळे तिथं पण तशी काही अडचण नाही आहे सर. त्याबरोबर रेवस आहे. रेवसमध्ये कावाडे आदिवासी वाडी आहे तर ती कावाडे गावापासून सर एक 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. कच्चा रोड आहे त्यामुळे तिथं पण काय जाण्या येण्याची काय तशी फारशी अडचण नाही सर कावाड्याला. कुर्डूस मध्ये 3 आहेत. बीड त्याच्यामध्ये कोंझरवाडी आहे, गाईन वटवाडी असं आहे सर. या ठिकाणी जायला कुर्डूस पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. फक्त इथं सर काही ठिकाणी 2 व्हीलरवर जायला लागते, कमी अंतर आहे. ही आता कुर्डूसची व्यवस्थित माहिती घेतो. फक्त कुर्डूसच्या गावांची मला इतकी माहिती नाही ती घेतो सर. बामणगावमध्ये खुटळवाडी आहे. खुटळवाडीच्या रस्त्याचा पण इश्यू होता तो आम्ही मध्ये सर सॉर्ट आउट केला होता. मध्ये थोडासा रस्ता लहान झाला होता तो मागच म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी तो खुला पण केला होता आणि तसं त्यांना ते हे करून गेलो. पण त्या ठिकाणी फक्त 4 व्हीलरचा रस्ता आहे म्हणजे आणि 2 व्हीलर जाते म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस झाल्यानंतर. ठाकूरवाडी आणि खुटळवाडी असे बामणगावमध्ये 2 आहेत. खानावमध्ये सर कुदे आहे. कुदेमध्ये जितोली आदिवासी वाडी आणि भेरसे विलटवाडीला मी स्वतः व्हिजिट केलंय सर. त्यांची काही वरती पण घरं आहेत. वरची विलटवाडी आणि खालची विलटवाडी अशी 2 भाग आहेत. पावसाळ्यामध्ये काही स्वतः तिथे जाऊन आलोय 4 व्हीलरनं. व्यवस्थित आहे. फक्त वरच्या बाजूला जाता येत नाही. ती सगळी कुटुंब खाली असतात कामासाठी वरती जातात सर. त्यांची वरती पण घरं आहेत पण ते काही वरच्या भागामध्ये काही खालच्या भागामध्ये 27-25 कुटुंब वर, खाली 32 कुटुंब असं राहिलेले आहेत सर. तिथं पण तसं काय अप्रोच रोडच्या ह्याने अगदी जवळ आहे तसं काही अडचण नाही. रामराज मध्ये महानगाव आहे. महानच्या शेजारी 3 किलोमीटरवर जांभूळवाडी आहे. त्या ठिकाणी सर 2 व्हीलर तिथं म्हणजे बाकी इतर वेळी ठीक आहे पण 2 व्हीलरचा रस्ता आहे तिथं. आपण पण याच्यामध्ये सर हे घेतलं होतं असं माझ्याकडचे आहे सर. बाकी डिटेल माहिती घेतो अजून सर. ठीक आहे चालते. फक्त तू आता ते मला वाटतं कोंजरवाडी का हा सर ह्या 2 ऍक्च्युली तिथं पण R&D जाऊन आलेत सर. तिथं पण तसं रस्त्याची अडचण नाही. फक्त तिथं 2 व्हीलरचे काही ठिकाणी म्हणजे काही गावामध्ये कोंजरवाडी वगैरे असेल सर. मी ते एकदा खात्री करून घेतो आणि आपल्याला परत माहिती देतो सर. येस सर.
मी आता काय करावं लागेल याच्यामध्ये की आता ही जी तेजस्विनी ही जी माहिती आपल्याकडे आली कंपाईल ना, तर ती एकदा तहसीलदारासोबत चर्चा करून ती परत आपल्याला यादी क्लीन करावं लागेल थोडीशी. ती काय होईल की कोणाच्या तरी हातात जायचं आणि काहीतरी म्हणजे की 1 ते 4 गावं पुराच्या पासून संपर्क तुटणारे वगैरे अशी काहीतरी चुकीची माहिती येऊ नये. ज्या गावामध्ये किमान 2 व्हीलर जरी जाते ना, तर ठीक आहे, 2 व्हीलर वरून सुद्धा समजा माणसाला आणता ने आणता करता येऊ शकते समजा, म्हणजे तशी अडचण नाही फारशी. तर बिलकुलच संपर्क तुटतो आणि जाता येताच येत नाही, त्याला झोळीत करून न्यावं लागतंय असं ते गावं तसे आपण जे ते घेतलं असं मला वाटते ते. तर ठीक आहे, म्हणजे तू चांगला अभ्यास केला, तू सगळ्या गोष्टीची माहिती घेतली आहे विलेशबाई विक्रम, छान राहिली, तू करून घे आणि याची एकदम फायनली आधी तुम्ही ती काय करा की थोडी कंपाईल करा. मुकेश थोडीशी फायनली आधी जरा कंपाईल करून घे. सर आता अलिबाग आणि मुरुड मधली सर जवळजवळ आता जेवढी गावं दाखवली आहेत सर यादीमध्ये 95% सर मी जाऊन आलेलो आहे स्वतः. तर ओके सगळीकडे सर अप्रोच रोड आहे. मुरुडच्या तर सगळे रोड सर अप्रोचेबल आहेत, मोटरेबल आहेत, कुठे इश्यू नाही. अलिबागचे सर विक्रम पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या 2-3 गावं सोडले तर बाकी सगळे सर 4 व्हीलर जाते एवढं रोड आहे सर. तर ते जे 2 रोड आहेत तिथे आम्ही प्रत्यक्ष जाऊन येतो सर आणि परत एकदा पाहणी करून घेतो सर. करून घ्या. मग तुम्ही बीडीओ तुम्ही जॉईंटली बसा आणि मग ती यादी फायनल करा, ज्याच्याकडे Yes, आपल्याला sir. लक्ष द्यावं लागेल ड्युरिंग पावसाळा असे गाव. ठीक आहे. येस सर, येस सर. हा. सेम पनवेलची सेम केस आहे, तुमची पण सेम केस आहे, हरकत नाही, चालतंय. पेन तालुका पेन. सर नमस्ते. सर पेनमध्ये 10 ग्रामपंचायत 24 गाव आहे सर. हा सध्या दुसरी ग्रामपंचायत खारपाडा, तिथे पात्रगंगाला पाणी आलं की त्या वडमवडी जायला रस्ता आहे, खाली पाणी भरतं, वरती रस्ता चांगला आहे, फक्त खालीच काही काळ जुलैचे 15 जुलै ते साधारणपणे 15 महिन्यामध्ये काही 2-3 वेळा पूर येतो पात्रगंगेला, तेव्हा थोडा प्रॉब्लेम येतो. ते काय एरवी काही अडचण नाही. एवढी काय अडचण नाही सर, बाकी वेळी नसते सर. मग इथे रस्ता नाही म्हणून दिले डायरेक्ट कोणी दिले. रस्ता आहे वरती, फक्त काही काळ असं पाणी झालं थोडं. हा म्हणजे फक्त आपल्याला लक्ष द्यावं लागेल एवढंच आहे. समजा तिथं व्यवस्था आहे, पूर आला तर त्या गावावरती आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागते, थोडं एवढंच आहे. तेच गाव ना नदीच्या काठला एकदम पाताळगंगेच्या काठाला आहे तिथे आपण मी गेलोय गावामध्ये एकदमच काठावर आहे नदीच्या ते. तिथे रस्ता आहे, रस्ता नाही असं शिरा येऊ शकत नाही. रस्ता आहे, फक्त तो काही काळासाठी होते. कोरगाव ग्रामपंचायत आपण गेलो होतो सर.
सर आमच्याकडे आम्ही मागच्या याचा नैसर्गिक अनुषंगाने धान्य देतो आपण ऍडव्हान्स त्याच्या 5 वाड्या ज्या प्रॉब्लेमॅटिक आहेत जिथे होऊ शकतो त्या ठिकाणी ऍडव्हान्स धान्य दिले. आता ही यादी रिवाईज आम्ही पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्या व्हेरीफाय. मोठी यादी आहे. हो सर 28 दाखवलं सर त्यांनी, पण प्रत्यक्षात 5 आहेत सर. जे जायला रस्ता वगैरे आहे आम्ही 15 दिवसापूर्वी व्हेरीफाय करून घेतलं सर. आता हे नाही तर म्हणजे रस्ता दिलेला प्रस्तावित आहे म्हणून पण दिलेलं आहे. तर एकदा व्हिजिट करा. ऍक्च्युली जेवढे प्रॉब्लेमॅटिक आहे त्याच्यामध्ये. हा पेनचं सांगा. पेन सर नमस्कार सर. सर आमच्याकडे 10 गावामध्ये 20 वाड्या दाखवल्या सर. यातल्या बहुतांशी आम्ही पर्सनली पण व्हिजिट केलेला आहे सर. यातल्या रस्ते आहेत, डांबरी रस्ते, कच्चे, मोठा प्रॉब्लेम नाही. आपण कौसावाडी होती अधीनस्थ असणारी, तो एक विषय आपण जसं सांगितलं 4x4 ठेवणं अपेक्षित. आणि सर तशाकडे पाबळ खोऱ्यामधलं मोहाडी, देवमाळ या तसा जसं कौसावाडी अडचण येऊ शकते. मोहाडीला पण सर तिथं साखव नव्हता, परंतु यावर्षी तयार नव्यानं बांधलाय. तो विषय तेवढा फक्त मीटरचा रस्ता अजून राहिलाय एवढा अडचणीत, परंतु जाऊ शकतो, पोहोचू शकेल सर तिथं. त्यानंतर सर वरप मध्ये गंगेची वाडी आहे, तिथं पण सर 2 किलोमीटर कच्चा रस्ता आहे. परंतु ऍज सच पूर्ण कनेक्टिव्हिटी तुटेल असा सर विषय तसा पेन तालुक्यात संभवत नाही. फक्त की चिखलामुळं सर तिथं पोचायला अडचण येईल असं सर. तर तसं नियोजन करतो आम्ही. जसं की आता आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा आमचा झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही पालक अधिकारी नेमलेले आहेत आणि परत एकदा ही लिस्ट व्हेरीफाय करतो आणि ऍक्च्युअली जे जेन्युइन आहेत तेवढेच फक्त वाड्या आम्ही ठेवतो सर. ठीक आहे चालेल. ठीक आहे, जरा सर्वांनी रिव्हिजिट करून घ्यावं. थोडी लिस्ट फॉर ही एक्झॉस्टिव्ह वाटते. 104 गावं आणि आपण म्हणजे इथल्या मुंबईच्या जवळ आहेत, तर ती रॅशनलाइज करून घ्या सगळे. जिथं कुठं अडचण त्या ठिकाणी नक्कीच आपण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणजे सुटू नये. आणि सगळं ठीक आहे, जर बऱ्यापैकी रेकॉर्डवर आलेले आहेत, यातून काही आपल्याला रस्ते पीएम जनरल मध्ये घेता येतील, काही धरती आबामध्ये पण घेता येतील, तर ते बरं होऊन जाईल, काही अडचण येणार नाही. तर सर्वांनी लक्ष द्यावं. पुढे एक 8 दिवसानंतर आपण परत या विषयावर अर्ध्या घंटेची अशी विषय आपण घेऊन टाकूया आणि बोलूया की आपल्याला नेमकं काय त्याच्यामध्ये यादीत कमी जास्त काय झालं, काय नाही, काय ते करता येईल. ठीक आहे सर. सांगायचं म्हणजे कोणाला? सर उद्धव बोलतोय सर. सर आमच्याकडे टोटल 17 आदिवासी वाड्या आहेत. त्याच्यापैकी 15 वाड्याला जायला रस्ता आहे चांगला व्यवस्थित. फक्त 2 वाड्या अशा आहे की तिथे रस्ता नाही सर जायला, पाऊल वाटाच आहे, संपर्क तुटू शकतो. एक कोपरोलीमध्ये आदिवासी वाडी आहे, ती कोपरोली पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे 100 वस्ती आहे, 100 लोकांची. आणि त्याच्यामध्ये सगळं फॉरेस्टचा रस्ता आहे, सगळं फॉरेस्टच्या लँड मधून जातोय रस्ता तो. अच्छा. 1 किलोमीटर. आणि दुसरं जे ते सारडेमध्ये बेटवाडी म्हणून आहे. कोपरोली मधल्या वाडीचा रस्ता फॉरेस्ट मधून जातो की 1.5 किलोमीटर आहे का? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. आणि काय कातकरी की कुठली वाडी आहे ती? आदिवासी वाडी सर, कातकरी वाडी आहे. करून घ्या ते. होय सर, ते चालेल सर, बघून घ्यायला लावतो सर. बोलणं झाल्याप्रमाणे ना सर, खौसावाडीचं काम आहे. येस पाहिलं मी ते. व्हेरी गुड. बरं केलं. वेगळ्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, शासनाबद्दल वाढली लोकांची. थोडं सर पावसाची अडचण झाली नाही तर आता जीएसबीचा एक लेअर तरी कम्प्लीट झाला असता, पण आता चालू किरकोन पासून एक जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे सर ते. त्याच्यामध्ये काही रस्ता आहे आणि 400 मीटर जो तो फॉरेस्टचा रोड आहे, तिथं पण पाऊल वाटत आहे. संपर्क तुटतो सर, म्हणजे रेंज पण येत नाही आणि काहीच होत नाही तिकडे गेलं की काहीच. अंतर किती आहे? 1.5 किलोमीटर अंतर आहे सर. ते पण फॉरेस्ट मधून आहे का?
नाही नाही, त्याच्यापैकी 400 मीटर फक्त फॉरेस्ट मध्ये आहे आणि बाकी खाजगी रस्ता आहे सर. खाजगी म्हणजे पायवाट आहे का? पाऊल वाट पाऊ वाट पाऊल वाट. हो खाजगी जमीन आहे का? खाजगी हो जमीन सर. हो 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 हो. त्याला अक्वायर करावं लागेल. तिथे जरा लक्ष ठेवा तुम्ही, काय काय नाही त्या ठिकाणी, गावात किती लोक आहेत, काय अडचणीची ज्यांना अडचणी होऊ शकते किंवा Yes, काही sir. इमर्जन्सी निर्माण होऊ शकते. ठीक हो. आहे. Yes. चालेल. सर सबमिशन होतं सर, एक प्रकल्पाधिकारी धारणे सर आपल्याला धरती आबा हे अभियान आता सर राबवण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने निर्देश दिले सर. आपल्याला 15 जून ते 30 जून दरम्यान सर कॅम्प्स लावायचे आहेत सर्व तहसीलमध्ये. आपल्याकडे सर 113 गावे रायगडमध्ये सिलेक्टेड आहेत. तर त्या सिलेक्टेड गावांमध्येच कॅम्प देऊन लाभार्थ्यांना वेळापत्रक दाखले, जसे की जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड, PM जनमन, उज्ज्वला गॅस योजना, या सगळ्या योजना देण्यासाठी सर कॅम्पचं आयोजन करायचं होतं. आपण पत्र दिलं आहे सर सर्वांना. पत्र दिले तुम्ही. सगळ्याची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लावा, सगळ्यांना सूचना द्या काय करायचे काय नाही. म्हणजे त्या दौंडी पिटवा, लोकांना तयार ठेवा, सगळं करून घ्या ते. बाकी सगळे तहसीलदार लोक ते कॅम्प अरेंज करतील, पण गावामध्ये सगळं सेन्सिटायझेशन ते तुम्ही करायचं आहे. हो सर, करतो सर, कंपनी करतो सर. ज्या गाड्यात करायचे त्या गाड्या लोकांना आणि कॅम्प लावतील तसे त्यांचे काम. छत्रपती महाराज ग्राम मसला त्याच्यामध्ये प्रायोरिटी ते घेता येईल त्यांना. हो सर, ठीक आहे, करतो सर. ठीक, चालेल चालेल. चला ठीक आहे. कोणाला काही सांगायचं तर आपण चालतंय. ओके.